आज इथे आपण व्यासपीठावर जे आपले आदरणीय प्रदेशाध्यक्ष चव्हाण साहेब त्यांना सगळे दादा बोलतात आणि दादा जो आज आपल्या कल्याण पूर्वेमध्ये इतिहास घडवणार, कारण ज्यावेळेस आपला जो बीजेपीचा नारा असतो तो नारा पुढे नेण्यासाठी त्यावेळी सदैव प्रयत्न केलेले आहेत। तसेच आपले माजी केंद्रीय मंत्री जगन्नाथ पाटील साहेब आणि उद्योगपती भगवान शेठ गायकवाड, तसेच संजय शेठ गायकवाड, आपले माजी नगरसेवक मनोज राय, बाकी सर्व अभिमन्यू गायकवाड नगर माजी नगरसेवक आणि जिल्हाध्यक्ष आपले नंदूजी परब साहेब। आता नवीन पिढी आहे आणि ही नवीन पिढी एकदम जे नवीन पिढीला मार्गदर्शन करते आणि तसेच त्यांचं कार्यही आपल्या कल्याण पूर्वेतही आहे, कल्याण डोंबिवलीमध्येही आहे आणि बाकी सर्व उपस्थित मान्यवर आणि जे इच्छुक उमेदवार आहेत, तसेच आपले सर्व पत्रकार आणि माझ्या बंधू भगिनींनो, आज इथे आपण एक महत्वाच्या विषयासाठी म्हणजे जमलेला आहोत की येणारी जी निवडणूक आहे केवळ ही निवडणूक आपल्या भवितव्य घडवणारी आणि भारतीय जनता पार्टी ही नेहमीच विकासाचा आणि पारदर्शकता जनतेच्या हितासाठी राजकारण केले आहे आणि आज आपल्यावर जबाबदारी आहे की काम अधिक ताकदीने जनतेपर्यंत कसे पोहोचवायचे, कार्यकर्त्याने तर आपल्या पक्षाचा एक चेहरा नाही तर आपल्या एक घराघरात जाऊन लोकांचे प्रश्न ऐकायचे आहेत आणि त्यांच्या अडचणी जाणून घ्यायच्या आहेत। भाजपा त्यावर योग्य उपाय देऊ शकतो हे विश्वास जनतेच्या समोर मांडायचा आहे आणि ज्या केंद्रातून राज्यातून ज्या आपल्या योजना आणलेल्या आहेत त्या योजना लोकांपर्यंत पोहोचवायच्या आहेत, त्यांना कसा त्यांचा उपयोग घेता येईल ते त्यांना सांगायचं आहे। आणि ज्याप्रमाणे आपण एक संघटित बांधिलकी खूप महत्वाची आहे आणि बूथ पातळीवर जाऊन ते एक प्रत्येक कार्यकर्त्याला आपल्या भागातील किंवा एक 10-20 लोकांपर्यंत कसं पोहोचता येईल हे बूथवरील काम प्रत्यक्ष संपर्क ठेवायचा आहे। सोशल मीडियावर प्रत्यक्ष भेटून साध्या भाषेत काम बघायचं आहे आणि ज्याप्रमाणे तुम्ही लोकांनी जेव्हा मी मैदानात उतरली, आता एक रागिणी म्हणतात मला, पण रागिणी ही एक तुमच्या याच्यातून निर्माण झालेली आहे, कारण दादा नसताना, माझा मुलगा नसताना जी या नवीन पिढीने जेव्हा माझ्या सोबत राहिले आणि माझ्या जे फक्त मी एक मोरा होतो, काम करणारे तुम्हीच होते आणि आताही तसंच या आपल्या जसा विश्वास ठेवला आपल्या मोदी साहेबांचा आणि देवेंद्र फडणवीस साहेबांचा आणि अध्यक्ष आपल्यावर विश्वास ठेवून ही जिम्मेदारी आता कल्याण पूर्वेची जो महापौर कसा बसवायचा, कसा आपल्या कार्यकर्त्यांनी कसं प्रत्येक वार्डात जो आपल्या कॅन्डिडेट असेल त्याला कसं निवडून आणायचे, जसे मला एवढ्या बहुमताने विजय करून दिला तसंच या कार्यकर्त्यांच्या पाठीशी तुम्ही राहायचं आणि त्याला निवडून आणायचं, ही जिम्मेदारी आपण पार पाडायची आहे। आणि एक महापौर जसं कामं असतात आपली ती कुठेतरी अडलेली राहतात, कारण जेव्हा दादा आमदार होते तेव्हा मीही बोलायची त्यांना, अहो हे काम होत नाही ते काम होत नाही, पण पुढे आपल्या फाईल जात नाही, त्या अडून राहतात। म्हणून एक महापौर आपला बसला की जे कामं आपले असतील ते सहजरीतीने आपल्याला करता येतील आणि जनतेचे प्रश्न सुटवता येतील, कारण जे जनतेला एक मूलभूत सुविधा असतात, गटर, पाणी आणि रस्ते, आता बहुतेक माझ्याकडे कंप्लेंटी तेच येतात, आमचा रस्ता, आम्हाला गटर आणि पाण्याच्या समस्या या सोडवण्यासाठी आपल्याला महापालिकेमध्ये आपला महापौर हवा आहे, कारण हे प्रश्न सुटणार नाही असे जर दुसऱ्या कोणाच्या हातात गेली तर मग मुश्किल, तेव्हा आपला महापौर कसा बसेल
याच्याने जनतेने आणि हा कमल कसा फुलेल ते तुम्ही जनतेच्या समोर आणून आणि आपला विश्वास दाखवायचा आहे. फक्त एवढंच सांगेन, एक मोदीजींचा आहे, मैं खाएगी नहीं है आणि खाने भी दूंगी नहीं, और जिसने खाया है उसको हिसाब दूंगी उसका. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.